सगळ्यांना सप्रेम अभिवादन. मी शेख एजाज अहमद अब्दुल गनी. आज मी महाराजांबद्दल कवितेच्या रूपानं लिहिलं आहे. मला आशा आहे की हे जे लिहिलं आहे तुम्हा सगळ्यांना आवडेल. रयतेचा राजा, जनतेचा राजा, रयतेवर खूप खूप प्रेम करणारा तो महान योद्धा राजा छत्रपती शिवराया. रयतेचं रक्षण करणारा, जनतेची मनापासून सेवा करणारा, हिंदवी स्वराज्याची स्थापन करणारा तो महान योद्धा राजा छत्रपती शिवराया. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यात अहमदनगर सल्तनतमध्ये जन्म घेणारा तो महान योद्धा राजा छत्रपती शिवराया. शहाजी राजे भोसले आणि मातोश्री जिजाई यांच्या घरात जन्म झालेला वीर योद्धा राजा छत्रपती शिवराया. गेले बालपण, घेतले शिक्षण राजमाता जिजाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या देखरेखीखाली तो राजा छत्रपती शिवराया. गेले बालपण, घेतले धार्मिक शिक्षण स्वामी रामदास व मातोश्री जिजाई यांच्या देखरेखीखाली तो राजा छत्रपती शिवराया. रयतेचा राजा, जनतेचा राजा, रयतेवर खूप खूप प्रेम करणारा तो राजा छत्रपती शिवराया. रयतेचं रक्षण करणारा, जनतेची मनापासून सेवा करणारा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा तो महान योद्धा राजा छत्रपती शिवराया. मराठ्यांना परकीयाविरुद्ध एकत्र करून स्वराज्य स्थापन करणारा तो राजा छत्रपती शिवराया. मराठ्यांना स्वतःबद्दल सांगून जुलमाविरुद्ध लढण्यास तयार करणारा तो महान योद्धा राजा छत्रपती शिवराया. मराठ्यांना स्वतःचं राज्य स्थापन करून जनतेच्या कल्याणासाठी काम करणारा तो राजा छत्रपती शिवराया. मराठ्यांना स्वतःचं राज्य स्थापन करून जनतेच्या भल्यासाठी काम करणारा व अष्टप्रधान मंडळ स्थापन करणारा तो राजा छत्रपती शिवराया. रयतेचा राजा, जनतेचा राजा, रयतेवर खूप खूप प्रेम करणारा तो राजा छत्रपती शिवराया. रयतेचं रक्षण करणारा, जनतेची मनापासून सेवा करणारा, हिंदवी स्वराज्याची स्थापन करणारा तो शूरवीर राजा छत्रपती शिवराया. हिंदवी स्वराज्यात जातीभेद न करणारा, हिंदू मुस्लिम न करणारा, सगळ्यांना एक नजरेनं पाहणारा तो राजा छत्रपती शिवराया. हिंदवी स्वराज्यात स्वतःचं अंगरक्षक, दुसऱ्या धर्मांच्या सरदारांना नेमून माणुसकीचं दर्शन घडवणारा तो राजा छत्रपती शिवराया. हिंदवी स्वराज्यात जातीभेद न मानून स्वतःच्या फौजेत अनेक उच्च पदे देणारा, दुसऱ्यांच्या धर्माच्या लोकांना अनेक उच्च पदे देणारा तो राजा छत्रपती शिवराया. हिंदवी स्वराज्यात दुसऱ्या धर्मांच्या स्त्रियांना आई बहिणीने मान सन्मान आणि न्याय देणारा तो राजा छत्रपती शिवराया. मराठी, हिंदी, उर्दू, मोडी, अरबी, संस्कृत आणि पर्शियन भाषा बोलणारा तो राजा छत्रपती शिवराया. रयतेचा राजा, जनतेचा राजा, रयतेवर खूप खूप प्रेम करणारा तो राजा छत्रपती शिवराया. रयतेचं रक्षण करणारा, जनतेची मनापासून सेवा करणारा, हिंदवी स्वराज्याची स्थापन करणारा तो महान योद्धा राजा छत्रपती शिवराया. परकीय आक्रमणाविरुद्ध गनिमी काव्याने युद्धात परकीयांना दमछाक करणारा तो महान सेनानी राजा छत्रपती शिवराया. परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतःच्या कुशल युद्धनीतीने परकीयांना परत पाठवणारा तो महान शूरवीर योद्धा राजा छत्रपती शिवराया. परकीय आक्रमणाविरुद्ध कुशल युद्धनीतीने त्यांच्या सरदारांना चाणक्य नीतीने देवाघरी पाठवणारा तो महान शूरवीर योद्धा राजा छत्रपती शिवराया.
परकीय साम्राज्याचे आक्रमण युद्धात बरोबरीने युद्ध लढून त्यांना परत पाठवून देणारा तो राजा छत्रपती शिवराया. रयतेचा राजा, जनतेचा राजा, रयतेवर खूप खूप प्रेम करणारा तो राजा छत्रपती शिवराया. रयतेचं रक्षण करणारा, जनतेची मनापासून सेवा करणारा, हिंदवी स्वराज्याची स्थापन करणारा तो शूरवीर योद्धा राजा छत्रपती शिवराया. स्वतःच्या कुटुंबात आई वडील ची नेहमी इज्जत, मान, सन्मान, आदर आणि त्यांच्या शब्दाविरुद्ध न जाणारा राजा छत्रपती शिवराया. स्वतःच्या कुटुंबात आपल्या मुलांना मानवतेची, सहकाराची, जुलमाविरुद्ध लढण्याची शिक्षा देणारा तो महान राजा राजा छत्रपती शिवराया. स्वतःच्या कुटुंबातील स्त्रियांची मनापासून रक्षण आणि मान सन्मान करणारा तोच राजा राजा छत्रपती शिवराया. स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी नेहमी तयार राहणारा तोच महान योद्धा महान राजा छत्रपती शिवराया. धन्यवाद. अशा या महान योद्ध्यास माझे कोटी कोटी प्रणाम. ही जर कविताच्या रूपाने जे लिहिलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. धन्यवाद.